नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला खूप चांगले केअर टिप्स सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्या लिंबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची आहे ते डिटेलमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्याल। सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो, जे लिंबाचं झाड आहे ते सिट्रस फॅमिलीमध्ये बिलॉंग करते, तर त्याला रेग्युलर सनलाईट मिळाले पाहिजे। तर रोजचं सूर्यप्रकाश याला 3 ते 4 तासाचं तरी मिनिमम मिळालं पाहिजे, त्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे। कुंडीत समजा लावलं असेल तर कुंडीची लोकेशन तीच ठेवायची आहे जिथे जास्तीत जास्त ऊन मिळत असेल, आणि जमिनीचं तर म्हणजे ऊन त्या झाडाला चांगल्याने मिळते। मग जसं आता याचे डेड ब्रांचेस वगैरे, वाळलेल्या फांद्या किंवा वाळलेली पानं वगैरे जे असतात ते सगळे तुम्हाला झाडापासून हटवत राहायचे। यानी एक्स्ट्रा ग्रोथ प्रमोट होईल आणि झाड खूप चांगल्याने वाढू शकणार। झाडाची वाढसाठी हे खूप चांगलं असते, तर हे पॉईंट नक्की करायचं आहे। दुसरा पॉईंट आहे मित्रांनो की याला खूप जास्त किडे वगैरे लागतात, तर पेस्ट अटॅक्स होतात, त्याला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला याच्यावर कडुलिंबाचं तेल म्हणजे नीम ऑइलचा स्प्रे करायचा आहे। 1 चमचा 1 लिटरमध्ये टाकून झाडावर चांगल्याने याची फवारणी करून द्यायची आहे। किंवा माझा 10 पेस्टिसाईडचा मी व्हिडिओ बनवून ठेवला आहे, त्याच्यातलं कोणतंही एक पेस्टिसाईड सिलेक्ट करा आणि ते तुमच्या झाडावर तुम्ही स्प्रे करू शकता। याच्यात असं आहे मित्रांनो की कडुलिंबाच्या तेलवर मी व्हिडिओ बनवून ठेवला आहे डिटेलमध्ये, घरच्या घरी कडुलिंबाचं तेल झाडांसाठी कसं तयार करायचं, तर तोही व्हिडिओ नक्की पाहाल आणि तुमच्या झाडावर त्याची फवारणी नक्की कराल। मग पुढचं असते मित्रांनो की याचं जे पॉटमध्ये समजा लावलं असेल तुम्ही, म्हणजे कुंड्यांमध्ये लावलं, तर दर 15 दिवसापैकी एकदा तुम्हाला फवारणी नक्की करून द्यायला पाहिजे, कारण त्यांच्यावर किडे जास्त लागतात। मग पुढचा आहे एक डिसीज असतो मित्रांनो, याला सिट्रस कॅन्सर लागत असतो। तर सिट्रस कॅन्सरसाठी मित्रांनो कॉपरचा एक व्हिडिओ बनवला होता मी, म्हणजे तांब्याचे भांडे तुम्हाला झाडात कसे वापरायचे असतात, तर त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं होतं एक आपण ताकापासून तयार करतो कॉपरच्या भांड्यांमध्ये एक पेस्टिसाईड म्हणजे कॉपर सल्फेट तयार करतो, तर तो व्हिडिओ नक्की पाहाल आणि ते जे कॉपर सल्फेट आहे ते तुमच्या झाडावर स्प्रे करायला पाहिजे। सिट्रस कॅन्सर म्हणजे काय असते मित्रांनो, पानावर असे छोटेसे असे टिंब येऊन जातात, म्हणजे असे ब्लॅक स्पॉट्स येऊन जातात, त्यांना सिट्रस कॅन्सर म्हटलं जाते। त्याच्यासाठी तुम्हाला कॉपर सल्फेट झाडावर चांगल्याने स्प्रे करायचा आहे, त्याचा व्हिडिओ बनवून ठेवला आहे, नक्की पाहाल चॅनलवर। पुढचा पॉईंट आहे मित्रांनो वॉटरिंगचा, तर याला रेग्युलर वॉटरिंगच द्यायचे असते, पण समजा तुम्ही कुंड्यात लावून ठेवलं असेल तर याला ओव्हर वॉटरिंग होते। जास्त पाणी समजा टाकलं मित्रांनो तर याचे पानं जे असतात पिवळे पडतात, अजून पिवळे पडून ते गळणं सुरू होतात। तर हे जे आपलं लिव्स ड्रॉपिंगचा प्रॉब्लेम आहे याच्यात खूप जास्त येते। तर एक काळजी नक्की घ्यायचं आहे की याला खूप जास्त पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, जेणे की याला जे असं पिवळे पानं पडणे किंवा त्याचे पानं गळून पडण्याचा जो हा प्रॉब्लेम आहे तो नाही होणार। आणि वाळून पडतात कधी कधी पानं, तर हे जे वाळून पडणं म्हणजे ड्राय लिव्स होऊन पानं पडणं आहे ते नॉर्मल आहे, झाडाची ती प्रोसेस आहे, तर त्याचं तेवढं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे। फक्त ओले म्हणजे असे पिवळे पानं होऊन ते पडून राहिले किंवा असे लाईट ग्रीन होऊन पडत आहे तर ते असते, जसं लाईट ग्रीन वगैरे होऊन राहिलं तर ते न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे, तर झाडाला चांगल्याने खत वगैरे द्या, त्यांनी ते ठीक होऊन जाईल। आणि पिवळे पानं पडत असतील तर ते आहे की तुम्ही खूप जास्त पाणी टाकून राहिले, तर याची काळजी पण नक्की घ्याल। आता मित्रांनो तुम्हाला खूप सारे लिंब पाहिजे असतील झाडाला, आणि लिंबाचं तुम्हाला साईज पण चांगलं मोठं पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्हाला खतं वापरायला पाहिजे। सगळ्यात पहिला जो लिस्टमध्ये आपलं खत आहे ते आहे शेणखत। तर तुम्हाला जे शेणखत आहे म्हणजे कावडंग कंपोस्ट आहे ते नक्की वापरायचं आहे। दर 15 दिवसापैकी तुम्हाला चांगल्याने तुमच्या झाडात हे टाकायचं आहे। आणि हे कसं टाकायचं आहे असं पाहू शकता, ही पूर्ण वरची माती एका साईडला म्हणजे एका बाजूला तुम्हाला करून घ्यायची आहे। कुंड्यात लावलं असेल तर कुंड्यांची वरची जी लेअर आहे टॉप सरफेसची ती पूर्ण माती काढून घ्यायची आहे, चांगल्याने शेणखत टाकायचं आहे, मग परत माती त्याच्यावर टाकून चांगल्याने झाडाला पाणी टाकून द्यायचं आहे। अजून किंवा जसं मित्रांनो तुम्ही याच्यात लिक्विड फर्टिलायझर पण वापरू शकता, हे बघू शकता याच्यावर मी व्हिडिओ आधीच चॅनलवर बनवून ठेवला आहे घरच्या घरी कसं तयार करायचं, तर लिक्विड फर्टिलायझर पण वापरायला पाहिजे। जसं मग मित्रांनो तुम्ही माती पण चेंज करू शकता झाडाची, तुम्हाला 6 महिने किंवा 3 महिन्यातनं एकदा तुम्हाला जी वरची माती आहे ती पूर्ण काढायची आणि झाडाची माती बदलायची, आणि बदलताना त्याच्यात चांगल्याने थोडीशी रेती टाकायची आहे, थोडंसं खत टाकायचं, मिक्स करून ती माती बदलायची आहे। माती तुम्ही 3 महिन्यापैकी किंवा 6 महिन्यातनं एकदा बदलू शकता। माती बदलण्याची स्टेप नक्की कराल, यानी पण झाडाची वाढ खूप चांगल्याने होते। मग लिक्विड फर्टिलायझर आहे त्याचाही व्हिडिओ नक्की पाहाल, ते तुम्हाला झाडावर फवारणी वगैरे करू शकता। समजा मित्रांनो तुमचं जे झाड आहे ते तुम्ही जमिनीत लावलं असेल तर याला जास्त केअर टिप्स नाही लागतील, पण समजा एक कुंड्यांमध्ये लावलं असेल मित्रांनो त्याच्यावर पेस्ट अटॅक म्हणजे किडांचे खूप जास्त हे होतात, अटॅक्स होतात झाडांवर, तर त्याच्यासाठी तुम्हाला फवारणी करायला पाहिजे। जसं मी पहिलेच सांगितलं होतं तुम्हाला पेस्ट अटॅकसाठी काय करायचं आहे, काबर असते हाईटचं असते, जसं आता
आता झाड आपलं जमीनपासून थोडं वर आहे, त्याच्यावर किडे मुंग्या वगैरे जे आहे ते चढायला थोडं वेळ लागते, अजून झाडाला कमी किडे लागतात. समजा कुंड्यात लावल्या लहान आहे झाडाची हाईट, त्याला किडे खूप जास्त लागतात. म्हणून जे कुंड्यात लावलेले झाडं असतात किंवा जे लहान असतात हाईटमध्ये झाडं, त्यांची काळजी तुम्हाला जास्तीत जास्त घ्यावं लागते. मग वर्मी कंपोस्ट पण वापरू शकता तुम्ही, ॲप्सम सॉल्टी वापरायला पाहिजे, झाईम फर्टिलायझर, हे सगळ्यांचे व्हिडिओ बनवून ठेवले आहे चॅनलवर, नक्की पहा. सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट, तुमच्या झाडाची चांगल्याने वाढ नाही होत असेल तर तुम्हाला जे लिक्विड फर्टिलायझर आहे ते यूज करायला पाहिजे. मी पहिले सांगितलं तुम्हाला की लिक्विड फर्टिलायझरवर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ठेवला आहे की घरच्या घरी कसं तयार करायचं असते. तर हे जे कंपोस्ट आहे लिक्विड फर्टिलायझरमध्ये पण, हे कंपोस्ट तुमच्या झाडावर तुम्हाला दर एका महिन्यातनं किंवा दर 15 दिवसापैकी एकदा चांगल्याने झाडावर याची फवारणी करून द्यायची आहे. यानी खूप चांगल्याने झाडाला न्यूट्रिएंट्स मिळतील. आणि कसे मिळतात ते, पानापासून डायरेक्ट झाडामध्ये न्यूट्रिएंट्स मिळतात, जेणे की मग झाडाची ग्रोथ वगैरे खूप चांगली होते आणि झाड हिरवगार होतं आहे आणि त्याला खूप सारे लिंब लागतात. तर मित्रांनो, कंपोस्ट पण तुम्हाला तुमच्या झाडात नक्की वापरायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपल्या लिंबाच्या झाडाची काळजी घ्यायची आहे, जेणे की तुमच्या लिंबाच्या झाडाला खूप सारे लिंब लागतील. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो, जे पण व्हिडिओज पाहायचे होते ते आत्ता स्क्रीनवर थोड्या वेळात तुम्हाला दिसून जातील. त्या स्क्रीनवर आलेल्या व्हिडिओजला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. त्याच्यात तुम्हाला खताची पण एक प्लेलिस्ट दिसून जाईल, त्याला क्लिक कराल तर सगळे खताचे जे व्हिडिओ मी सांगितले ते तुम्हाला स्क्रीनवर दिसून जातील. मग त्या स्क्रीनवर आलेल्या आता प्लेलिस्टला क्लिक केल्यावर तुम्हाला त्याच्यात व्हिडिओ दिसतील, त्याच्यातनं तुम्हाला जोही व्हिडिओ पाहायचा आहे तुम्ही पाहू शकता. अजून मित्रांनो, व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर विचारू शकता. इंस्टाग्राम फेसबुकवर नक्की फॉलो करा. धन्यवाद.